डिअर स्टुडंट, मुलांनो, आपण इयत्ता 8वी अ या वर्गामध्ये आहोत. तर यासाठी मी तुम्हाला इंग्लिश या विषयासाठी आहे. मी कोण आहे तर मी महिंद्रकर मॅडम आहे. हे टेक्स्टबुक आहे 8वीचं. हे तुम्हाला या टेक्स्टबुकमध्ये स्टँडर्ड 8 माय इंग्लिश बुक असं दिलेलं आहे. In the very first page, there is the digital textbook can be obtained through Diksha app on a smartphone by using the QR code given on title page असं दिलेलं आहे. तर हा QR कोड आहे. हा QR कोड जो आहे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ओपन करून पाहता येतो. यामध्ये हे पूर्ण पुस्तक, हे पूर्ण टेक्स्टबुक आपल्याला शिकता येतं दीक्षा ॲपमध्ये. यानंतर बघा, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे प्रिॲम्बल दिलेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना तुमच्या टेक्स्टबुकमधून वहीमध्ये हे प्रिॲम्बल उतरवून घ्यायचं आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि हे आपल्याला लर्न असलं पाहिजे मुलांनो. हे पाठ असलं पाहिजे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉवरेन सोशलिस्ट secular democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. यानंतर मुलांनो, नॅशनल अँथम आहे, ही सुद्धा तुम्हाला वहीमध्ये राईट डाऊन करून घ्यायची आहे. म्हणजे काय तर हे जे वर्ड्स आहेत, हे जे शब्द आहेत, हे आपल्याला बोलता येतात का किंवा हे प्रोनाऊन्स करता येतात का, या प्रोनाऊन्सिएशनसाठी हे नॅशनल अँथम लिहून काढून एकदा म्हणून घ्यायचं आहे. प्लेजसुद्धा दिलेली आहे, हे सुद्धा एकदा लिहून म्हणायची आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपल्या 200 पानी एक वही करायची इंग्लिश या विषयासाठी आणि त्यामध्ये हे तिन्ही लिहून काढायचे. आता यानंतर बघा, dear students, here is unit number 1. In unit number 1, see here there are 1.1 be the best, 1.2 Androclus and the lion, 1.3 trees are the kindest things I know, 1.4 Miss Slippery. These are 4 topics in unit number 1. पहिल्या युनिटमध्ये किती आहेत? 3 लेसन्स आहेत. तर पहा मुलांनो, इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीजमध्ये इन स्पोकन इंग्लिश वी ऑफन यूज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ॲज. तुम्हाला हा टेबलसुद्धा वहीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. फुल फॉर्म म्हणजे काय तर पूर्ण फॉर्ममध्ये, आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय मुलांनो तर ते शॉर्ट फॉर्ममध्ये असतं. आय ॲम बिझी, याचं शॉर्ट फॉर्म कसं केलेलं आहे बघा. आय ॲम बिझी, ॲपॉस्ट्रॉफी साईन आहे आणि कुठलं लेटर गेलेलं आहे बघा, ए. सेकंड बघा, दे आर टायर्ड. आता दे आर टायर्ड इथंही तेच आहे, पण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा केलेला आहे. ए जे आहे हा लेटर गाळलेला आहे मुलांनो, ए काढून टाकलं आहे आणि त्याच्याऐवजी हा वरती काय दिलेला आहे इथं, स्मॉल ॲपॉस्ट्रॉफी साईन. याला काय म्हणायचं, ॲपॉस्ट्रॉफी साईन. यानंतर बघा, ही इज नॉट कमिंग. ही इजंट कमिंग, ही इज नॉट कमिंग. बघा आता या ठिकाणी 2 ठिकाणी काय केलेलं आहे, इजंट, इज नॉटचं इजंट केलं आहे. ओ
हे जे लेटर आहे त्याचं ओमिशन केलं आहे, ते गाळलेलं आहे. कोणतं? ओ. आणि ही इज या ठिकाणी कुठलं गाळलेलं आहे मुलांनो? बरोबर आहे, आय. आय हा लेटर गाळून त्या ठिकाणी ॲपोस्ट्रोफीचं साईन तिथं आलेलं आहे. यू विल लाईक इट. यू विल लाईक इट. लक्षात आलं का बघा? WI हे दोन्हीही लेटर्स ओमिशन केलेले आहेत, वगळलेले आहेत, काढून टाकलेले आहेत आणि त्याऐवजी ॲपोस्ट्रोफी साईन आलेले आहे. शी विल नॉट लाईक इट. सी हिअर, शी विल नॉट लाईक इट. याचं विल नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे वोंट. लक्षात येते का बघा? मुलांनो, हे जे बघत असताना अंडरलाईन देखील करायचं आहे बरं का. विल नॉटला अंडरलाईन करायचं आणि इकडं वोंटला. लक्षात येते का बघा? वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. आलं लक्षात? वी हॅड बीन, हॅड, वी हॅड या दोन्हीचं मिळून इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार झालेला आहे. काय झालेलं आहे? HA काढून टाकले, ॲपोस्ट्रोफी साईन घेतलंय आणि D ॲज इट इज ठेवलेलं आहे. वी वूड, वी हॅड, अशा पद्धतीनं. वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. नेक्स्ट सेंटेन्स बघा मुलांनो. इट मस्ट नॉट हॅपन अगेन. हे असं परत होता कामा नये. मस्ट नॉट याचं काय केलेलं आहे इथं? मस्टंट. लक्षात येते? अंडरलाईन दीज 2 वर्ड्स, मस्ट नॉट आणि इथं मस्टंट खाली अंडरलाईन करायचं आहे. मी सावकाश त्यासाठी चाललेली आहे, तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे मुलांनो. इट मस्टंट हॅपन अगेन. आता टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करा आणि नंतर हा तास संपल्यानंतर तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे आणि हे सगळे नोट्स कंप्लीट करायचे मुलांनो. दॅट वुड बी फाईन. आता बघा, दॅट वुड म्हणजे WOUL 4 लेटर्स ओमिटेड हिअर. दॅट वुडमध्ये 4 लेटर्स त्या ठिकाणी गाळलेले आहेत. बी फाईन असं दिलेलं आहे. डू यू नॉट लाईक इट. डू यू नॉट लाईक इट हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं काय केलेलं आहे बघा. आता डू मधलं यू, डू यू होऊ शकत नाही आहे म्हणून मधला हा जो हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये कसं असतं? सहाय्यकारी क्रियापद जे आहे डू, डज, डीड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत मुलांनो, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, तर यापैकी कुठलाही एक शब्द जो आहे, वर्ड जो आहे तो वाक्याच्या सेंटेन्सच्या सुरुवातीला दिला तर त्याचं मिनिंग काय होतं मुलांनो? तर हा जो आहे यस नो टाईप क्वेश्चन आहे. हा यस नो टाईप क्वेश्चनमध्ये या डूच्या पुढे वाक्यामध्ये करता आलेला आहे यू. तो यू हा पुढं घ्यायचा ज्या वेळेला आपल्याला याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स बनवायचं आहे, याचं शॉर्ट फॉर्म बनवायचं आहे. डू नॉट याचं काय केलेलं आहे बघा मुलांनो? डोंट. डू यू नॉट लाईक इट. डोंट यू लाईक इट. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे बघा. वाय आणि ओ हे ओमिट केलेलं आहे, हे गाळलेलं आहे. कोणतं? YO आणि फक्त DON ॲपोस्ट्रोफी T. यू लाईक इट. लक्षात आलं? आलं का लक्षात? आता हे तुम्ही नंतर राईटअप करायचं आहे मुलांनो. आणि हे फुल फॉर्म्स, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हे जे खाली दिलेले आहेत हे आपण आता पाहणार आहोत. लेट्स बघा, LETUS. लेट्स म्हणजे इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत, त्याचे आपल्याला फुल फॉर्म्स करायचे आहेत. लक्षात येते? लेट्स, लेटस, शँट. बघा शँट कशाचं आहे फुल फॉर्म? त्याचं काय येईल? शॅल नॉट. आता उलट दिलेलं आहे आपल्याला, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आधी करायचे आहेत. They have.